राजूर येथे अवैध दारू विक्री विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। आमदार किरण लहामटे यांच्या पत्नी तथा पुष्पा लहामटे यांनी राजूरच्या सरपंच पुष्पाताई निगळे आणि सहकाऱ्यांसह पोलिसांच्या मदतीने अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यावर धाड टाकत दारूचा साठा जप्त केला। मिळालेल्या माहितीनुसार डोंगरसिंग आणि पुंजीराम पाबळकर यांचे नातू बिट्टू पाबळकर यांच्या घरातून अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती समोर आली होती। त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईत अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून युवकांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी पुष्पा लहामटे यांनी अवैध दारू, गुटखा आणि इतर घातक पदार्थांच्या विक्री विरोधात समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले। तसेच अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात नागरिकांनी पुढे येऊन माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय।